नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे त्या झपाटलेल्या घरात एक भयानक अनुभव यश सुर्वे. मी 10वी इयत्तेत शिकत असताना आमच्या शिकवणीच्या मॅडमने सांगितले होते. अभ्यासक्रम बऱ्यापैकी शिकून झाला होता आणि मराठीचा शेवटचा तास होता आणि सकाळपासून 3 तास विज्ञान आणि गणिताचा तास झाल्यामुळे सगळी मुलं खूप कंटाळून गेली होती. म्हणून सगळ्या मुलांनी मॅडमना एकदा वेगळ्या विषयावर गोष्ट सांगा म्हणून हट्ट करायला सुरुवात केली. आधी त्या अजिबात तयार नव्हत्या, पण मुलांच्या हट्टापुढे त्यांचे काहीही चालले नाही. शेवटी इच्छा नसतानाही त्या तयार झाल्या आणि त्यांना आम्हाला ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. आम्ही सगळी मुलंही अगदी उत्सुकतेने ती गोष्ट ऐकत होतो. गोष्ट बऱ्याच वर्षीय पूर्वीची आहे. प्रसंग माझ्या सख्या काकीसोबत घडला आहे. माझे आजी आजोबा, आई बाबा, काका काकी, मी आणि माझा भाऊ आम्ही सगळे एकत्र 10x10च्या खोलीत राहायचो. तेव्हा ती खूप लहान होती. आमचे घर जरा छोटे असले तरी सगळी अगदी आनंदाने राहायचो. तेव्हा माझ्या काकीला एक गोंडस बाळ झाले. आम्ही दिवसभर त्याच्यासोबत खेळायचो. माझे काका मर्चंट नेव्हीमध्ये होते. 6 महिने ते ड्युटीवर असायचे आणि 6 महिने घरी. त्यावेळी 5 महिने ते घरी होते आणि त्याच वेळी त्यांनी ठाण्यात एक फ्लॅट घेतला होता. तसे आमच्या घरात कुठलेच वाद व्हायचे नाही, पण शेवटी कितीही म्हटलं तरी 10x10च्या छोट्याशा खोलीत एवढी माणसं राहणे जरा अवघडच होते. कोणी काही बोलत नसले तरी सगळ्यांना अडचण व्हायची, पण एकही जण कधी बोलून दाखवायचे नाही. आणि सगळ्यात आता घरी लहान बाळ होते, त्यालाही जरा मोकळापणा आणि शांतता हवी होती. या सगळ्या गोष्टीचा विचार करून काकाने नवीन फ्लॅटवर शिफ्ट व्हायचे ठरवले. आधी आजी आजोबा नको म्हणत होते, पण नंतर परिस्थिती पाहता त्यांनीही होकार दिला. पुढच्या काही दिवसात काका काकी नवीन फ्लॅटवर राहायला गेले. अवघा एक दिवस उलटला आणि काकीला खूप अस्वस्थ वाटू लागले. खरं तर तिला काही गोष्टींची चाहूल लगेच लागायची आणि यावेळीही तसेच झाले. काही कारण नसताना अचानक डोके जड व्हायचे, पण तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. नवीन जागा आहे त्यामुळे रुळायला थोडा वेळ लागेल असे तिला वाटले आणि काही दिवस झाले की मग जागेची सवय होईल अशी स्वतःच्या मनाची समजूत काढली. दुसऱ्या दिवशी काकाने घरात छोटीशी पूजा ठेवली. पूजेला आम्हाला सर्वांना बोलवले होते. काकीच्या माहेरची माणसंही आली होती. कार्य नीट पार पडले. ते ज्या बिल्डिंगमध्ये राहायला आले होते तिचे बांधकाम नुकतेच झाले होते, त्यामुळे तिथे जास्त कोणी राहायला आले नव्हते. आजकाल बांधकाम सुरू होण्याआधी सगळे फ्लॅट विकले जातात, पण त्या काळी तसे नव्हते. काका काकी तिथे राहायला गेले असले तरी अगदी मोजक्याच फ्लॅटमध्ये लोक राहायला आली होती. त्यात त्यांच्या मजल्यावर त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीच राहायला आले नव्हते. काही दिवस उलटून गेले. तसे सगळे ठीक होते, पण काकीला अजून पण अस्वस्थ जाणवायचे अधूनमधून. तिचं अवेळी डोकं दुखणं वगैरे ठीक होतं, पण नंतर तो त्रास बाळालाही होऊ लागला. बाळ अचानक खूप जोरात रडत उठायचे. कधी कधी तर गाढ झोपेतून उठायचे. त्याच दरम्यान माझ्या काकाला परत 6 महिन्याची ड्युटी जॉईन करावी लागणार होती. काकीला तर खूप टेन्शन आलं होतं, कारण एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये तिला आणि आता एकटे राहावे लागणार होते आणि त्याची तिला सवयही नव्हती. काकाने तिला खूप समजावले, धीर दिला, पण तरीही ती ऐकत नव्हती. म्हणून काकाने पुढच्या 6 महिन्यासाठी बाळाला घेऊन आईबाबांकडे राहायला जा असे सांगितले, पण काकी तेही ऐकायला तयार नव्हती. मी बाळाला घेऊन इकडेच राहीन असा सल्ला दिला. थोड्याच दिवसात काका ड्युटीवर रुजू झाले. काकी आणि तिचं बाळ आता दोघेच फ्लॅटवर राहत होते. काकीला खूप विचित्र वाटायचे. सतत असं वाटायचं की आपल्या अवतीभवती कोणीतरी आहे, आपण या घरात एकटे नाही. बाळाच्या वेळी अवेळी रडणं सुरूच असायचं. त्या दिवशी पावसाचा जोर खूप वाढला होता. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे परिस्थितीत लाईटही गेली होती. रूममधला पडदा बंद असला तरीही बाहेर वीज कडाडल्या की रूम प्रकाशाने काहीसा उजळून निघायचा.
रूममध्ये एक मेणबत्ती तेवत होती. तितक्यात एक वीज कडाडली आणि त्यामागून जोरात गडगडाट ऐकू येऊ लागली. त्या आवाजाने बाळ उठून रडू लागले. काकी त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती. तिला वाटलं की बाळाला भूक लागली असेल म्हणून ती किचनमध्ये दुधाची बाटली आणायला गेली. बॉटलमध्ये दूध भरतच होती की तितक्यात बाळ रडायचे थांबले. तिला आश्चर्य वाटले, कारण इतक्या वेळ ती बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ते अचानक शांत होत नव्हते आणि आता अचानक स्वतःहून ते रडायचे कसे थांबले. ती थेट बेडरूममध्ये आली आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात बेडवर तिच्या बाळाच्या शेजारी 2 पांढरट अमानवी आकृती बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्याला आकार नव्हता, पण लाल भडक डोळे जे त्यांच्या बाळावर रोखले होते. त्या आकृत्या एकटक त्या बाळाकडे पाहत होत्या. ते बाळ त्या आकृत्याकडे आलटून पळतून पाहत होते. यावरून तिलाही खात्री पटली की आपण जे पाहतोय ते खरे आहे. काकीने तिच्या हातातली बाटली तशीच खाली टाकली आणि बाळाकडे धावत घेतली. हिम्मत करून बाळाला उचलले आणि थेट धावत घराच्या मुख्य द्वार उघडून बाहेर आली. त्यांच्या मजल्यावर दुसरे कोणीही नव्हते, म्हणून काय करावे आणि काय नाही तिला काहीच कळत नव्हते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे बाहेर जाणेही तिला शक्य नव्हते. त्यात बिल्डिंगमध्ये तिला कोणीही ओळखत नव्हते. रात्रभर आपल्या बाळाला घेऊन बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये ती बसून राहिली. तिचे डोळे उघडले तेव्हा सकाळ झाले होते. बाळ कुशीत गाढ झोपले होते. ती हिम्मत करून पुन्हा घरात गेली आणि हळूच बेडरूममध्ये आली, पण सगळं काही शांत आणि पूर्ववत होते. तिने आंघोळ केली आणि नंतर बाळालाही आंघोळ घातली. काकाला फोन करून सर्व काही सांगितले, पण त्याचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे साहजिकच त्याने काकीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की या सगळ्याचा विचार करू नकोस. असेच दिवस पुढे सरकत होते. तिच्या मनात भीती बसली होते, त्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटायचे, पण तरीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची ती. बाळ मोठे होत होते. त्याला खेळण्यासाठी काकीने त्याला झोपाळा बांधून दिला होता. कधी कधी बाळाला ती त्या झोपाळ्यावर खेळायला बसवायची. त्या दिवशी असेच त्याला बसवून ती किचनमध्ये जेवण करायला गेली. तितक्यात बाळ हसू लागले. त्याच्या आवाजाने ती पटकन बाहेर आली आणि तिला दिसले की ते बाळ खोलीच्या एका कोपऱ्यात बसून हसते. तिने पटकन बाळाला तेथून उचलले. तसे तो झोपाळा जोरात हेलकावे घेऊ लागला, जसे त्यावर कोणीतरी बसले आहे. ती खूप घाबरली आणि बाळाला घेऊन जुन्या घरी आली. असेच काही महिने उलटले. काकी 6 महिने घरी असायची आणि 6 महिने ड्युटीवर. ते घराबाहेर असले की काकी बाळाला घेऊन कधी माहेरी आईकडे तर कधी जुन्या घरी राहायला जायची. तेवढ्यात काय तिच्या जीवाला शांती. या सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे काका जेव्हा घराबाहेर असायचे तेव्हा या सगळ्या गोष्टी जास्त व्हायच्या. त्यामुळे त्याला वाटायचे की आपल्या बायकोला नवीन जागेत राहायला आल्यापासून भास होतात आणि एकदा सवय झाली की हळूहळू हे कमी होईल. पण काकी मात्र अशा बऱ्याच जीवघेण्या प्रसंगातून नेहमी जात होती आणि कसेबसे दिवस पुढे ढकलत होती. याच काळात बाळाचे बारसे झाले आणि मुलाचे नाव ठेवले राज. तोही आता मोठा झाला होता आणि नुकताच बोलायलाही शिकला होता. एके दिवशी जेव्हा काका काही कामानिमित्त आपल्या मित्राबरोबर बाहेर गेले तेव्हा काकी आतल्या खोलीत काम करत बसली होती. राजला पहिल्या खोलीत टीव्ही लावून दिला होता, म्हणून तो हसत खिदळत टीव्ही पाहत होता. तितक्यात तो त्याच्या आईला हाक मारत म्हणाला, "अगं, आज ह्या पांढऱ्या काकांना सांग ना टीव्हीवरून खाली उतरायला. बघ ना कसे टीव्हीवर बसले आहेत. मला टीव्ही दिसतच नाहीये." त्याचे ते बोलणे ऐकून काकीच्या काळजात अगदी धस्स झालं. राज असा काय विचित्र बोलतोय हे पाहायला ती बाहेर हॉलमध्ये आली आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या अंगावर काटा आला आणि जो होता नव्हता तो त्राणही संपला. समोर एक नाही तर 2-3 पांढऱ्या आकृत्या टीव्हीवर रेंगाळत होत्या. राज लहान असल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हते, म्हणून ती त्यांना हुसकावून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. हा सगळा प्रकार पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. ती प्रचंड घाबरली आणि राजला घेऊन घराबाहेर आली आणि जिना उतरू लागली. घाबरली असल्यामुळे
पाय अडकून तिचा तोल गेला आणि तो जिन्यावरून खाली आपटला. ती इतक्यात जोरात पडली की डोक्याला जोरदार मार लागला आणि जागीच बेशुद्ध पडली. राज तिला पाहून रडायला लागला. बराच वेळ झाला त्याचे रडणे थांबत नव्हते. तेव्हा त्याचे रडणे ऐकून खालच्या मजल्यावर राहणारे एक गृहस्थ वर पाहायला आले. काकीला असे बेशुद्ध पडलेले पाहून त्यांनी पटकन हॉस्पिटलमध्ये फोन केला. राजला त्यांनी त्यांच्या घरीच ठेवले. सोसायटीमधील अजून 2 जणांना घेऊन ते हॉस्पिटलमध्ये गेले. काका रात्री घरी आले तेव्हा सगळा प्रकार त्यांना कळला. ते थेट हॉस्पिटलमध्ये गेले. काकीने घडलेला भयानक प्रकार त्यांना सांगितला, पण तरीही या सगळ्यावर त्यांचा विश्वास नव्हता. काकाने राजला आमच्याकडे म्हणजे जुन्या घरात राहायला पाठवले, कारण काकीला काही दिवस ॲडमिट करून घेणार होते असे आम्हाला कळले. ती रात्र तशीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी काका म्हणाले की मी घरी जाऊन जरा आवरून येतो. संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान तो घरी यायला निघाला. अर्धा-पाऊण तासात तो घरी पोहोचला. खालच्या मजल्यावर राहणाऱ्या गृहस्थांनी फ्लॅटला कुलूप लावले होते. ते उघडून तो घरात शिरला. पाहिलं तर खोलीत अंधार असला तरी खिडकीतून येणाऱ्या उजेडामुळे पुसट दिसत होते. लाईट लावले. त्याने हात वर केला तसे त्याचे लक्ष वर गेले आणि विजेचा एक तीव्र झटका लागावा तसा तो जागीच खिळला. समोर जे दिसत होते ते खूप भयंकर होते. तब्बल 4-5 पांढरट मानवी आकृत्या सिलिंगवर उलट्या चालत होत्या. तो डबक्या पावलांनी मागे सरकू लागला, पण तितक्यात त्यांचे लक्ष त्यावर गेले आणि त्या कर्णकर्कश आवाजात ओरडल्या आणि पुढच्या क्षणी डोळ्या देखत नाहीशा झाल्या. आतापर्यंत आपली बायको सांगत असलेला प्रसंग हे तिचे भास नव्हते. त्याला कळून चुकले होते. तो थेट धावतच हॉस्पिटलमध्ये आला आणि काकीची माफी मागू लागला. तिच्या बोलण्यावर विश्वास न ठेवल्याने त्याला पश्चाताप झाला होता. त्याने घरच्यांनाही जे घडले ते सांगितले. काकीबरोबर घडत असलेला प्रसंगही सांगितला. त्यानंतर माझ्या आजोबांनी एका पुजाऱ्याला बोलून घरात विधी करून घेतला. तेव्हा त्यांना खूप विचित्र गोष्टी कळाल्या. त्या घरात एक नाही तर बऱ्याच भूतांचा वास आहे, कारण ती बिल्डिंग होण्याआधी तिथे एक स्मशानभूमी होती. तो विधू त्या अतृप्त आत्म्यांना मुक्त करण्यासाठी केला गेला. त्यानंतर काका आणि काकीला तसे अनुभव पुन्हा कधीच आले नाही. अगदी आजही माझे काका काकी त्या घरात राहत आहेत आणि माझा भाऊ म्हणजे राजसुद्धा आता चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करतोय. आम्ही सगळे अधूनमधून घरी एकत्र भेटतो. आमच्या मॅडमने ही गोष्ट संपवली, पण आम्ही सगळे मुलं अगदी शांत होतो, कारण ते प्रसंग अजूनही आमच्या मनात घर करून गेले होते. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.